पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील गट नंबर 261 अ मध्ये बिरदेव मंदिर आणि मंदिरासमोर विविध धार्मिक कार्यासाठी रिकामी जागा आहे। या जागेत गावातील भीमराव धोंडीराम वाघमोडे, सरदार सुबराव लोहार, दादासाहेब मारुती सूर्यवंशी यांनी अतिक्रमण केले। हे अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी करत गावातील समस्त धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या मेंढ्यांसहित पन्हाळा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात आलं होतं। अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हटणार नाही असा इशारा काखे गावातील धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला होता। दरम्यान भीमराव वाघमोडे यांना पावसाळ्यानंतर सरदार लोहार, दादासाहेब सूर्यवंशी या दोघांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी 31 मे पर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी मुदत दिली आहे। परंतु उपोषणाच्या दिवशीच म्हणजेच 19 मे रोजी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी फक्त दादासाहेब सूर्यवंशी यांचं अतिक्रमण काढल्यामुळं RPI आठवले गटानं यावर आक्षेप घेतलाय। गटविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदत दिली असताना संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याच्या या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दादासाहेब सूर्यवंशी यांनी दिला। माझं सदरचं हे अतिक्रमण 31 मे पर्यंतची मुदत असताना देखील ग्रामसेवकांनी जातीय दोषापोटी माझं कुठलीही पूर्वसूचना न देता हे अतिक्रमण माझं इथं हिनी दानगाव यानं जबरदस्तीने अतिक्रमण माझं पोलीस बंदोबस्तात काढलेलं आहे। आणि सदरच्या ह्या घटनेबद्दल आम्ही तहसीलदारांना ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर जातीय दोष केल्याबद्दल आणि आम्ही मागासवर्गीय आहे म्हणून आमच्यावरती अन्याय केल्यामुळं आम्ही यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल व्हावा हे आम्ही तहसीलदार मॅडमच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि नाही झाल्यास गुन्हा दाखल आम्ही उपोषणला बसणार आहे, ह्याची नोंद शासनानं घ्यावी। RPIच्या वतीनं तहसीलदारांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी अमर कदम, अँथोनी कदम, सरदार तिवडे, अविनाश दाभाडे, लालसो कदम, शिवाजी सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते। याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही।